First of all, good morning all my audience. Today's my topic is diabetes mellitus. तर आजचा माझा टॉपिक आहे डायबिटीज मलायटस. या आजाराने बऱ्यापैकी जनता ही त्रस्त आहे. तर पाहूया आपण नेमकं या आजारामध्ये काय काय येतं. डायबिटीज is a medical condition in which increase the level of glucose in blood which is called as the hyperglycemia. म्हणजे डायबिटीस या आजारामध्ये काय होतं तर आपल्या जे काही ब्लड आहे तर त्या ब्लड मध्ये ग्लुकोजची लेवल इन्क्रीज होते. बरोबर आहे की नाही. त्याला आपण म्हणतो डायबिटीस म्हणतो. इन बॉडी ग्लुकोज इज कंट्रोल्ड बाय स्पेशल टाइप ऑफ सेल्स स्पेशल टाइप ऑफ हार्मोन्स विच इज कॉल्ड ॲज द इन्सुलिन. आता लक्ष देऊन ऐका. इन्सुलिन काय करतं म्हणजे डायबिटीसचे काय काय पेशंट बघा आपल्या शरीरामध्ये स्वतःच्या हाताने इंजेक्शन घेतात की नाही. हे जे इन्सुलिन आहे ना, जे पॅनक्रियाटिक ग्लँड आहे तर त्याच्यामधनं ज्या बीटा सेल आहेत का त्या बीटा सेल प्रोडक्शन करतात इन्सुलिनचं. आणि इन्सुलिन काय करतो, आपण जे अन्न खातो आणि ते खाल्लेलं जे काही अन्न आहे त्या अन्नामधून ग्लुकोज घेतो. कोण घेतो? इन्सुलिन घेतो आणि ते ग्लुकोज सेलकडे पाठवतो. बरोबर आहे. आणि सेल काय करतात, ते ग्लुकोज युटिलाइज करतात आणि त्याची एनर्जी तयार करतात. म्हणजे थोडक्यात इन्सुलिन हे खूप महत्वाचा रोल प्ले करतं आपल्या शरीरामधील असणाऱ्या ग्लुकोजची लेवल याच्यावरती कंट्रोल आणि नियंत्रण करण्याचं काम कोण करतं? इन्सुलिन करतं. आणि या इन्सुलिनला सिक्रिशन कोण करतं? पॅनक्रियाटिक ग्लँड मधील बीटा सेल. समजतंय काय म्हणलं मी ते? चला पुढे बघू आपण. आता डायबिटीज जर समजा इन्सुलिनची लेवल जर वाढली आणि ग्लुकोजची लेवल जर कमी झाली तर त्याला आपण म्हणतो हायपोग्लायसेमिया. आणि जर इन्सुलिनची लेवल कमी झाली आणि ग्लुकोजची लेवल जर वाढली तर त्याला आपण म्हणतो हायपरग्लायसेमिया. आता बघू आपण डायबिटीज मलायटस. डायबिटीज मलायटस म्हणजे काय? तर डायबिटिक मलायटस इज अ कंडिशन इन विच ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज. आणि मग या डायबिटीज मलायटस मध्ये सुद्धा काय होतं, आपल्या रक्तामधील असणाऱ्या ग्लुकोजची लेवल काय होते? वाढते. आणि दुसरं आहे डायबिटीज इन्सिपिडस. आता बघा डायबिटीज इन्सिपिडस मध्ये काय होतं तर डायबिटीज इन्सिपिडस इज अ कंडिशन इन विच ब्लड ग्लुकोज लेवल इज नॉर्मल बट किडनी डज नॉट फिल्टर द ग्लुकोज. डायबिटीज इन्सिपिडस मध्ये जी ग्लुकोजची लेवल आहे आपल्या बॉडीमध्ये एकदम नॉर्मल आहे, परंतु जी किडनी जे फिल्टर जी करते ना ग्लुकोज तर ते प्रॉपर करते का? नाही करत. आता लक्ष द्या ऐका. किडनी आपला खूप महत्वाचा ऑर्गन आहे, पेअर्ड ऑर्गन आहे. बरोबर आहे की नाही. 2 किडनी आपल्या बॉडीमध्ये असतात आणि मग या किडनी काय करतात? फिल्टर करतात. कोणाला फिल्टर करतात? ब्लडला फिल्टर करतात. बरोबर आहे की नाही. तर मग ब्लडला फिल्टर करतात आणि जवळपास एका दिवसाला 1 ते 2 लिटर युरिन आपल्या बॉडीमधनं पास होत असते. तर मग किडनीचं काम आहे मोस्ट इम्पॉर्टंट काय? फिल्टर करणं. मग ब्लड मध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात? युरिया असतो, ग्लुकोज असतो आणि काही अनवॉन्टेड मटेरियल असतात. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा इन्सुलिन डायबिटीज इन्सिपिडस मध्ये इन्सुलिन प्रॉपर काम करतंय म्हणजे इन्सुलिनचं प्रोडक्शन पण व्यवस्थित आहे. आणि इन्सुलिनचं प्रोडक्शन व्यवस्थित असल्यामुळे इन्सुलिन कंट्रोल करतंय ब्लड मधील असणाऱ्या ग्लुकोज लेवलला. परंतु किडनी ग्लुकोज मधनं जे काही फिल्टर होणार आहे ते फिल्टरच करत नाहीये आणि त्याच्यामुळं किडनी प्रॉपर काम करत नाहीये. त्याच्यामुळे बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल वाढणार. बरोबर आहे की नाही. आणि त्यालाच आपण म्हणतो डायबिटीज इन्सिपिडस. समजते मी काय बोलतोय? एकदम सोप्या भाषेत सांगतोय मी. त्याच्यानंतर आपण बघू टाईप 1 डायबिटीज. आता बघा टाईप 1 डायबिटीज बीटा सेल ऑफ पॅनक्रियाटिक ग्लँड डज नॉट मेक इन्सुलिन. आणि जे टाईप 1 डायबिटीज आहे याच्यामध्ये काय होतं, जे बीटा सेल आहे बरोबर आहे की नाही पॅनक्रियाटिकच्या तर त्या प्रोडक्शनच करत नाहीत इन्सुलिनचं. अरे मी काय बोललोय? टाईप 1 डायबिटीज मध्ये आपल्या शरीरामधील असणारं पॅनक्रियाटिक ग्लँड आणि तिथला असणाऱ्या बीटा सेल हे प्रोडक्शनच करत नाहीत इन्सुलिनचं. आणि मग मला सांगा इन्सुलिनचं प्रोडक्शन केलं नाही आणि इन्सुलिनचं जर प्रोडक्शन त्यांनी केलं नाही तर मग ब्लड ग्लुकोज लेवलचं नियंत्रण कोण करणार? त्याला कंट्रोल कोण करणार? त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची लेवल वाढणार आणि ग्लुकोजची लेवल वाढली म्हणजे आपल्याला डायबिटीज झाला. बरोबर आहे की नाही. आणि मोस्टली पीपल आर अफेक्टेड बाय टाईप 1 डायबिटीज. मेनली चिल्ड्रन आणि यंग अडल्ट्स आर अफेक्टेड. आणि बऱ्यापैकी लोक डायबिटीज 1
या या आजारानं त्रस्त असतात. आणि याच्यामधला दुसरा एक टाईप आहे तो टाईप 2 डायबिटीस. तर टाईप 2 डायबिटीस मध्ये काय होतं, इन्सुलिन प्रोडक्शन इज प्रॉपर बट सेल डज नॉट ऍक्सेप्ट द इन्सुलिन, म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स या ठिकाणी होते आपल्याला ही हा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. कशामुळं, ड्यू टू दिस रिझन इन्क्रीज द लेवल ऑफ ग्लुकोज. म्हणजे ऐका, लक्ष द्या, टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिनचं प्रोडक्शन नॉर्मल व्हायला लागले, प्रॉपर व्हायला लागले, परंतु आपल्या शरीरामधल्या असणाऱ्या सेल आहेत ना, त्या सेल एक्सेप्टच करत नाहीत त्या इन्सुलिनला. मला सांगा, म्हणजे सेलच्या वरती असणाऱ्या रिसेप्टार इन्सुलिनला बाइंड करत नाहीत, आणि इन्सुलिनला बाइंड केलं नाही म्हणजे इन्सुलिनचा रेजिस्टन्स म्हणजे काय, तर त्याला हे करणं म्हणजे विरोध करणं. तर मग जर विरोध केला, इन्सुलिनला रेजिस्टन्स केलं, तर ऑटोमॅटिकली आपल्या बॉडी मधलं काय होणार, ग्लुकोज लेवल सुद्धा वाढणार. आणि मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला बघायला भेटतात अशा पेशंटमध्ये. इन्क्रीज द व्हॅल्यूम ऑफ युरिन, त्याला आपण पॉलियुरिया म्हणतो. म्हणजे 1200 ml रेग्युलर आपला रोजचा पास युरिन असतो, परंतु जर 2000 ml पेक्षा जास्त जर युरिनचा रेट जर वाढला तर त्याला आपण पॉलियुरिया म्हणतो. दुसरी गोष्ट, त्या पेशंटला विकनेस, सारखा अशक्तपणा आलेला दिसतो, फटीग, थोडंही काही काम केलं, थोडं चाललं तरी त्याला थकवा येतो, आणि इरेग्युलर हार्टबीट, म्हणजे जे आपले काय हृदयाची जी धडधड आहे ती व्यवस्थित होत नाहीये. अशा प्रकारे सिम्पटम्स आपल्याला बघायला भेटतात. जर आपण याची एक टेस्ट आहे, डायग्नोस्टिक टेस्ट, त्याला आपण म्हणतो HbA1c. जर ही टेस्ट केली तर आपल्याला जर रिझल्ट जर नॉर्मल जर दाखवला, म्हणजे 5 ते 7% तर म्हणायचं की हा पेशंट नॉर्मल आहे. जर 7 ते 8% ह्या टेस्टमध्ये आपल्याला दाखवलं तर म्हणायचं प्री डायबिटीस, म्हणजे काही दिवसानंतर त्याला लागली डायबिटीस होणार आहे. आणि डायबिटीस कधी ओळखायचं, जर त्या पेशंटमध्ये जर मोर दॅन 8% जर ब्लड ग्लुकोज लेवल असेल तर म्हणायचं की डायबिटीसचा पेशंट आहे. या गोष्टी जर टाळायच्या असतील आपल्याला, तर आपल्याला अवॉइड करायला लागेल आपण अल्कोहोल जे यूज वापरतो ते. दुसरी गोष्ट, फॅटी फूड्स जे आपण खातो ते पण आपण खायला नाही पाहिजे, आणि रेग्युलर एक्सरसाइज आपण करायला पाहिजे. चला, राहिलेला भाग आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. थँक्यू.